नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षण सेवकांसाठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शिक्षण सेवकाचा जो काही कालावधी आहे, तुम्ही एक शाळा सोडल्याच्या नंतर दुसऱ्या शाळेमध्ये ग्राह्य धरला जाणार आहे किंवा नाही, हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये जर असेल तर मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। जे सध्या शिक्षण सेवक म्हणून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात अशा शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षण सेवकांसाठी ही गुड न्यूज असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता वेळ न लावता सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, शिक्षण सेवकाचा कालावधी एक शाळा सोडून गेल्याच्या नंतर दुसऱ्या शाळेमध्ये सेवेकरिता ग्राह्य, म्हणजे तुम्ही पहिली शाळा सोडल्याच्या नंतर दुसऱ्या शाळेमध्ये जर तुम्ही शिक्षक म्हणून, म्हणजेच काही विद्यार्थी काय आहेत का आपल्या गावापासून बरेच लांब शिक्षक म्हणून लागलेले आणि त्यांनी तिसरी टेट जर दिली असेल आणि ते जर गावात जवळ कुठे जर त्यांना जर शिक्षक म्हणून नियुक्ती जर भेटत असेल तर त्यांचा जो काही पहिल्या शाळेमधला जो काही कालावधी आहे तो कालावधी आता ग्राह्य धरला जाणार आहे आणि सर्व सेवकांसाठी ही गुड न्यूज असणार आहे। तर मित्रांनो, ही बातमी काय नेमकी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर पहा, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधून दिनांक 13/10/2000च्या शासन निर्णयान्वये शिक्षण सेवक योजना सुरू करण्यात आली। या योजनेनुसार शिक्षण सेवक म्हणून पात्र उमेदवाराला 3 वर्षे नियुक्ती देण्यात येते व 3 वर्षाच्या समाधानकारक सेवेनंतर नियमित वेतन श्रेणीत त्याला नियुक्ती देण्यात येते। परंतु कोणत्याही कारणाने संबंधित शिक्षण सेवकाला शाळेतून कमी करण्यात आले तर अशा शिक्षण सेवकाची सेवा त्याला नियमित शाळेतील नियुक्तीकरिता ग्राह्य धरण्याची तरतूद नव्हती। आता पहा, म्हणजे पहिल्यांदा काय होतं की तुम्ही शिक्षण सेवक एखाद्या शाळेमध्ये जर लागले, परत तुम्ही ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून जर लागले आणि तुमची इच्छा असेल की पहिली शाळा सोडायची आणि दुसऱ्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून जर रुजू व्हायचं, तर तुम्हाला ज्या दिवसापासून रुजू होतात ती नवीनच म्हणजे पहिली शिक्षण सेवा तुमची काय आहे ती कालावधी तो ग्राह्य धरला जात नव्हता, परंतु आता तो ग्राह्य धरला जाणार आहे। पहा, त्यामुळे नव्याने 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत करावे लागत असे, परंतु उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 522/2008 नुसार केलेली सूचना व शासनाने सदर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक 7 जानेवारी 2005 नुसार, म्हणजे हा निर्णय कधी लागू झाला 7 जानेवारी 2005 नुसार एखाद्या उमेदवाराची शाळेतील शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असेल आणि त्यानंतर त्याला शाळेमध्ये शाळेतून शाळेमध्ये शाळेत शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळाली तर त्याची शाळेतील सेवा शाळेतील सेवेला जोडून एकूण 3 वर्षे सेवा झाल्यानंतर तो शाळेत नियमित वेतन श्रेणीत वेतन घेण्यात पात्र राहील। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही शाळेमध्ये जर तुम्ही लागले असाल आणि शाळेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर शाळेमध्ये जो काही तुमचा शिक्षण सेवकाचा कालावधी 1 वर्षाचा झाला असेल तर तो इकडं ग्राह्य धरला जाणार आहे, म्हणजे नव्याने तुम्हाला शिक्षण सेवक परत कालावधी लागू होणार नाही। मात्र त्यासाठी खाली काही अटीसुद्धा आहेत। पहा, पहिली अट काय, प्रत्येक शाळेत किमान 1 वर्ष समाधानकारक सेवा झालेली पाहिजे, म्हणजे शाळेमध्ये कमीत कमी तुमची सेवा ही 1 वर्षाची असली पाहिजे। त्याच्यानंतर प्रत्येक शाळेतील सेवेला समक्ष प्राधिकाऱ्याचे म्हणजे शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक यांची मान्यतासुद्धा असली पाहिजे। त्याच्यानंतर पहा, 3 नंबरचा, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षण सेवकांनी त्याच्या शाळेत समाधानकारक सेवा केलेली आहे असे प्रमाणपत्र दिलेले पाहिजे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला या एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जायचं असेल तर तुमची सेवा 1 वर्षाची होणं खूप गरजेचं आहे पहिल्या शाळेमध्ये। त्याच्यानंतर पहा, 1 मिनिट, त्याच्यानंतर पहा मित्रांनो, तुम्हाला काय म्हणलेलं आहे या ठिकाणी 1 वर्षाची तुम्हाला ती सेवासुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे। पेन चेंज करतो। त्याच्यानंतर तुम्हाला शाळेची मान्यतासुद्धा असली पाहिजे, त्यासाठी शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालकाची मान्यता असली पाहिजे। त्याच्यानंतर संबंधित तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण सेवक म्हणून काम करतात त्यातील जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांनी तुम्हाला तसे प्रमाणपत्र दिलं पाहिजे की आमच्याकडे यांनी 1 वर्ष समाधानकारक 1 वर्ष 1.5 वर्षे मात्र 1 वर्षापेक्षा जास्त जी सेवा तुमची झाली असेल ते तसं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कोणत्या शाळेवर 1 वर्ष झालं असेल आणि तुम्ही सुद्धा जर थर्ड टॅट दिली असेल आणि जर तुम्ही तुमच्या गावाच्या जवळच्या शाळेमध्ये किंवा तुम्हाला जी शाळा आवडते त्या शाळेमध्ये जर तुम्हाला शिक्षक म्हणून जर तुम्हाला नियुक्तीसाठी जर संधी मिळत जर असेल तर पहिली सेवा तुम्हाला ग्राह्य धरली जाणार आहे। ही मित्रांनो सर्व शिक्षण सेवकासाठी गुड न्यूज या ठिकाणी आपण पाहिलेली आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड टॅट दिली त्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे शिक्षण सेवकाचा निकाल, शिक्षक भरतीचा निकाल म्हणजे थर्ड टेटचा निकाल कधी लागणार आणि थर्ड टेटमध्ये जागा किती भरल्या जाणार याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।